अनंत कोटी ब्रह्मांड नायक। तुमच्या पायी ठेवत आहे मस्तक हा भक्त, तुमच्या पायी ठेवत आहे मस्तक हा भक्त। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। भक्त हो, नमस्कार। आज मी आपणास काही अशा गोष्टींविषयी सांगण्यात जात आहे ज्या खूपच आवश्यक आहेत आणि बऱ्याचशा सर्वसामान्य लोकांना याविषयी काहीच माहीत नसते। आणि यासाठी त्यापैकी बरीचशी लोक अशा वाईट क्रियांच्या शक्तींचे, तंत्रमंत्र व जादूटोण्यांच्या क्रियांचे शिकार बनतात। कारण बरीचशी लोक अशा क्रियांचा उपयोग करतात। तुमच्यापैकी तुमच्या स्वतःचेच लोक जी तुम्हाला ओळखत असतात, तुमचे शेजारी असतात, तेच लोक कधी कधी तुमच्यावर अशा गोष्टी करतात ज्याने तुम्ही वारंवार अशा गोष्टींचा सामना करत असता। पण हे तुम्ही सांगणार कोणाला? बऱ्याच वेळा तुम्ही स्वतःही पाहिले असेल की जेव्हा पण सर्व काही चांगले चाललेले असते तेव्हा नेहमीच अगदी चांगले असते, पण जेव्हा तुमचे दुर्भाग्य सुरू होते किंवा मग कोणाची वाईट नजर अथवा कोणी काही क्रियाकरणी केलेली असेल तर त्या गोष्टी एवढ्या सहजासहजी तुमची पाठ सोडत नाही। या उलट तुमचे त्याने खूपच भारी नुकसान होत जाते। तर भक्त हो, अशा वेळी तुम्हाला याच गोष्टींविषयी माहीत असणे आवश्यक असते, ज्याने की तुम्ही या गोष्टींपासून दूर राहू शकाल, सुरक्षित राहू शकाल आणि कोणीही तुमच्यावर अशा प्रकारच्या गोष्टी करू शकता कामा नये। मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये अशा काही खूप साऱ्या गोष्टींविषयी सांगतच असतो ज्याने अशा तंत्रमंत्रांच्या गोष्टींना खूपच सहजपणे दूर केले जाऊ शकते। तर सर्वात प्रथम भक्त हो, तुम्हाला कधीही कोणाविषयी वाईट करायचे नाही आणि नाही कसला वाईट विचारही करायचा आहे। जर तुम्ही हे इच्छिता की तुम्ही नेहमी सुरक्षित राहावा, नेहमी काही ना काही सफलता प्राप्त करत राहावा, तुमची जी पण काही मनातील इच्छा असतील त्या पूर्ण होत राहाव्या, तर कधीही फक्त हो कोणत्याही व्यक्तीबद्दल कधीच वाईट विचार करू नका। कारण बरीचशी लोक अशी असतात की जर त्यांच्यासोबत काही असे वाईट घडून येते तर त्यांच्या मनामध्येही त्याच्याविषयी बदला घेण्याची भावना जागृत होते, जे की जराही योग्य नसते। जर तुमच्यामध्ये बदल्याची भावना जागृत होते तर त्यामध्ये तुम्ही काही पण करून बसता, जे तुमच्यासाठी खूपच जास्त नुकसानकारक होऊन जाते। मग जरी कोणीही तुमच्यासोबत काही वाईट करतो, पण तुम्ही स्वतः जाणून बुजून कोणासोबतही वाईट करू नका, कारण हाच पुढे तुम्हाला सफलतेपूर्वक यश प्राप्त करून देणारा गुण मानला जातो। आणि फक्त हो, जर तुम्ही अशा प्रकारे जीवन जगत राहता तर कोणीही कधीही तुमचा केसही वाकडा करू शकणार नाही। मग जरी कोणी कितीही मोठा प्रयत्न करो, जेव्हा तुम्ही असे बनून जाता तेव्हा स्वतः परमेश्वर भगवंत तुमच्याजवळ येतात आणि तेच तुमचे संरक्षण करू लागतात। या खूपच महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्यांना आजकाल बरीचशी लोक ध्यानात ठेवत नाहीत आणि याच कारणामुळे नेहमी अडचणीत आणि समस्येत परेशान होत राहतात। आता फक्त हो, बऱ्याच वेळा दुश्मनीमुळे असेही होते की कोणी ना कोणी तुमच्यावर काही करून सोडतो। तुमचा कोणी खास अथवा तुम्हाला कोणी जवळचा ओळखणाराच किंवा शेजारीच काही अशा गोष्टी करून सोडतात, ज्याने तुम्ही वाईट अडचणींच्या समस्यांना ग्रासून जाता व त्यांचा सामना तुम्हाला करावा लागत असतो। तर तुम्ही यांना समजून घेतले पाहिजे की कशा प्रकारे या गोष्टींच्या वस्तूंचा उपयोग करून ते तुमच्यावर अशा गोष्टी करू शकतात। आणि हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही अगदी सहजपणे या गोष्टींपासून वाचले जाऊ शकता। सर्वात प्रथम, जेव्हा पण तुम्हाला कोणत्याही प्राण्याची कोणती
हड्डी दिसते तर तुम्हाला लागलीच त्यापासून दूर राहिले पाहिजे. जर तुम्हाला तुमच्याच घराच्या बाहेर किंवा कोठेही कोणते हाड दिसते तर चुकूनही कोणासही त्यास स्पर्श करण्यास देऊ नका आणि स्वतःही करू नका. याउलट कोणत्याही लाकडी काठीच्या सहाय्याने त्यास वेगळे करून तेथून फेकू शकता. पण कधीच अशा वस्तूंना स्पर्श करू नका, कारण अशा वस्तू खूपच भारी तांत्रिक क्रियांचे प्रयोग केलेल्या असू शकतात आणि जसेच तुम्ही त्या स्पर्श करता तर तीच तंत्रक्रिया तुमच्यावर होते. तुम्ही खूपच लवकर रोगांच्या आजाराचे बळी पडता आणि तुमचे खूप भारी नुकसान होऊ लागते. तर यासाठी कधी तुम्हाला असे वाटते तर लवकरच यांपासून दूर व्हा आणि कधी चुकूनही त्या वस्तूंना स्पर्श करू नका. आता दुसरी वस्तू आहे ती ही की जर तुम्हाला कोणत्या ठिकाणी अचानक पसरलेली केस दृष्टीस पडतात किंवा तुम्हाला आढळतात तेव्हाही तुम्हाला या केसांपासून सांभाळून दूरच राहिले पाहिजे. चुकूनही तुम्हाला त्या केसांवर तुमच्या पायाचा स्पर्श होता कामा नये आणि तुम्हाला त्यास हातानेही स्पर्श करायचा नाही. अगदी दुरूनच राहून तुम्हाला तेथून लवकरात लवकर निघून गेले पाहिजे. जर तुमच्या कोणत्या घरामध्ये किंवा कोणत्या खोलीमध्ये कोणी अचानकपणे अशी खूप सारी केस फेकतो किंवा तुमच्या नकळत तेथून सोडून जातो तर तुम्हाला कोणत्या झाडूने लाकडी काठीने त्यांना तेथून बाहेर फेकून द्यावे, पण कधीही त्यांना तुमच्या हाताने स्पर्श करू नये. आता तिसरी वस्तू ही आहे भक्त हो. जर तुम्हाला कोणत्या व्यक्तीवर संशय येतो की ती व्यक्ती तुमच्यावर काही ना काही करू शकते, तसे पाहिल्यास भक्त हो आजकाल कोणावर भरोसाच राहिला नाहीये. पण भक्त हो, जर तुम्हाला कोणा व्यक्तीवर संशय असेल तर तुम्ही चुकूनही त्याच्या हातून पाणी पिऊ नका. म्हणजेच की जर तुम्ही त्याच्या घरी जाता आणि ती व्यक्ती जर तुम्हाला आपल्या हातून पाणी देते तर तुम्ही चुकूनही त्या पाण्यास पिऊ नये. कारण की जसेच तुम्ही त्या पाण्यास पिता तर लागलीच तुम्ही त्या तंत्राचे शिकार बनून जाता. म्हणजेच की स्पष्टपणे सांगायचे झाले तर भक्त हो, कोणतीही वस्तू त्या पाण्यामध्ये मंत्रून किंवा कोणाकडून क्रिया करून त्या पाण्यात सोडू शकतो. तर यासाठीच त्याच्या हातचे पाणी तुम्ही चुकूनही पिऊ नका. तुम्ही नेहमी ध्यानात ठेवा की अशी जी लोक असतात जेव्हा पण काहीतरी तुमच्यावर करण्याचे त्यांचे मनात असते, तुमच्यावर वाईट नजर, तुमच्यावर तंत्रक्रिया किंवा मग काही अजून अशी खूप साऱ्या गोष्टी असतात, अगदी काहीही जर ते करू इच्छित असतील तर ते सर्वात प्रथम तुमच्यासोबत मैत्री करतात. तर तुम्ही या गोष्टींना समजून घ्या भक्त हो आणि नेहमीच या गोष्टींपासून वाचून सुरक्षित राहण्यास शिका. कोणत्याही व्यक्तीवर जर संशय असेल तर त्याच्या हातचे पाणी पिऊ नका. त्याचबरोबर कधीही त्या व्यक्तीसोबत बसून एका थाळीत कधीच जेवण करू नका. कारण की जर तुम्ही त्या व्यक्तीसोबत जेवण खाण्यास बसता तर त्या व्यक्तीचे काही कोणते नुकसान होत नाही, पण तो तुमच्यावर खूप साऱ्या अशा गोष्टी करतो की ज्याने तुम्हाला मात्र खूप सारे भारी नुकसान होते आणि तुम्ही बऱ्याच अडचणीत फसता आणि खूपच जास्त दुर्भाग्य तुमच्या जीवनात सुरू होते. आणि एवढेच नव्हे भक्त हो, जेथे की जे पण पैसे तुम्ही कमविलेले असतात त्यांनाही तुम्ही गमावून बसता. तर अशा प्रकारच्या खतरनाक वस्तूंच्या गोष्टींपासून तुम्ही सांभाळून राहावे. ज्या पण गोष्टी मी आपणास सांगत असतो त्यांना नेहमी ध्यानात ठेवा, ज्यांनी तुम्ही सावधान राहून नेहमी सफल व आनंदी राहू शकता. तसेच पुढे भक्त हो, झाडांच्या ज्या फांद्या असतात, जर तुम्ही कुठे रस्त्याने चालत जात असाल आणि तुम्हाला वाटेत कोणीतरी कोणत्या झाडाच्या फांद्या टाकून ठेवल्या आहेत ज्या की काटेरी आहेत, तर कधीही तुम्ही त्या वाटेने जाऊ नये आणि त्या काटेरी फांद्यांना चुकूनही स्पर्श करू नये. जर तुम्हाला वाटते की कोणीतरी या वाटेत जाणून बुजून फेकली आहेत, नेहमी मात्र कधी असे असत नाही किंवा तुम्हाला असे आढळत नाही, तर शक्यतो त्या वाटेने न जाता
तुम्ही तुमच्या त्या वाटेलाच बदलून दुसऱ्या वाटेने जावे. कारण की अशा काटेरी झुडपांचाही वापर तंत्रमंत्र क्रियांच्या कार्यांसाठी केला जातो. अशा प्रकारे जर तुम्हाला कोणत्याही जागी काही राख म्हणजेच की रखा कोठे पसरलेली आढळते तर कधी चुकूनही त्या राखेला ओलांडता कामा नये आणि नाही तुम्हाला त्यास स्पर्श करायचा आहे. जर थोडीशी राख असेल किंवा सर्वसामान्यपणे नेहमीच आढळणारी तसेच नजरेत असणारी राख असेल किंवा ती जागा असेल तर याने काही मात्र फरक पडत नाही. पण जर खूपच जास्त राख तुम्हाला एकाच ठिकाणी पसरलेली आढळते तर तुम्ही निश्चितच समजून जा की हे अवश्यच कोणीतरी काही केलेले आहे. तर भक्त हो, अशा काही खास ठिकाणांच्या जागी कधी तुम्ही जाता आणि अशा प्रकारची तुम्हाला बरीचशी राख मिळते तर चुकून सुद्धा तुम्ही स्पर्श करू नका, तिला ओलांडू नका, तिच्या जवळूनही जाऊ नका. कायम दुरूनच तेथून निघून जावे. त्याचबरोबर आता पुढे बघतो हो, तुम्ही तुमचे जुने कपडे, जुन्या चपला तुम्हाला ओळखणाऱ्या व्यक्तीला चुकून जाणून बुजून कधीच देऊ नका. कारण की बऱ्याच वेळी अशी लोक तुमच्याकडे स्वतःहूनच तुमच्या जुन्या वस्तू मागत असतात. जुने बूट, चपला किंवा कपडे वा कोणती अन्य वस्तू मागतात जे तुम्ही अगदी हलक्यावर घेत असता आणि तुम्ही चुकून या सर्व वस्तूंना देऊनही टाकता. कारण की तुमच्या ओळखीच्या कोणी व्यक्ती तुमच्याकडे स्वतः येऊन अशा गोष्टी मागतो तर तुम्ही त्यास मनाही करू शकत नसता आणि स्वतःच त्यांना आपल्या हाताने त्या वस्तूंना देऊनही टाकता आणि येथूनच तुमचे दुर्भाग्य सुरू होते. हा खूपच सोपा मार्ग सापडतो अशा लोकांना तुमच्यावर काही करण्यासाठी. कारण अशा वस्तूंनी खूप सारी तंत्रक्रिया, वाईट प्रयोग, वाईट नजर, घाणेरड्या शक्ती, काळ्या जादू आणि मांत्रिक क्रिया तुमच्यावर येऊ शकतात. तर या गोष्टींचे भक्त हो, अगदी काळजीपूर्वक ध्यान ठेवा, ज्याने की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेहमी सफलता प्राप्त करू शकता आणि नेहमीच सुरक्षित व सावधान राहू शकता. भक्त हो, आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.